स्टुडंट लास्ट लेक्चर मध्ये आपण कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला काढलेला होता आणि कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला काय आलेला होता बघा, एच इज इक्वल टू 2t cos थीटा डिवायडेड बाय आर रो जी. ओके, फॉर्म्युला वॉज 2t cos थीटा डिवायडेड बाय आर रो जी. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. ओके, सो कॅपिलरी राईज म्हणजे किती हाईट पर्यंत काय होणार आहे, लिक्विड राईज होणार किंवा किती हाईट पर्यंत लिक्विड फॉल होणार, दोन्हीसाठी हा सेमच फॉर्म्युला आहे. 2 इंटू टी म्हणजे सरफेस टेन्शन, कॉस थीटा म्हणजे काय असणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे, आर इज द रेडियस ऑफ कॅपिलरी, रो इज द डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड अँड जी इज द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हे कॅपिलरी राईज जे आहे ते कशावर डिपेंड असणार, म्हणजे एच ची व्हॅल्यू कशावर डिपेंड असणार आहे, तर पहिली गोष्ट असणार आहे सरफेस टेन्शनवर. सो कॅपिलरी राईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन, म्हणजे जेवढं सरफेस टेन्शन जास्त असेल तेवढं काय होणार आहे, कॅपिलरी राईज जास्त होणार आहे. सपोज तुम्हाला याच्यावर असा क्वेश्चन एखादा विचारला जाऊ शकतो, सिंपल क्वेश्चन कसा आहे बघा, सुरुवातीला प्युअर वॉटर होतं आणि कॅपिलरी राईज H1 हाईट पर्यंत होती प्युअर वॉटरला, आणि आता त्या वॉटरमध्ये थोडंसं डिटर्जंट मिक्स केलं आणि आता कॅपिलरी राईज जी झालेली आहे ती H2 झालेली आहे. बघा काय सांगितलं, लक्षात आलं का बघा, एक कॅपिलरी ट्यूब सुरुवातीला एकच सेम कॅपिलरी ट्यूब एकदा प्युअर वॉटरमध्ये आपण इमर्स केलेली आहे, इन्सर्ट केलेली आहे, आणि त्याच्यानंतर काय केलेली आहे, त्या वॉटरमध्ये थोडंसं डिटर्जंट मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये इमर्स केलं. प्युअर वॉटर असताना कॅपिलरी राईज H1 होतं आणि आता डिटर्जंट मिक्स केलेलं वॉटर असताना कॅपिलरी राईज H2 होतं. तर H1 H2 मध्ये रिलेशन काय येणार आहे, ग्रेटर दॅन किंवा लेस दॅनचं रिलेशन काय येणार आहे. तर लक्षात घ्या, H1 इज ग्रेटर दॅन काय येणार आहे, H2 येणार आहे. कारण H1 काय होतं, H1 वॉज द कॅपिलरी राईज इन प्युअर वॉटर होतं, कॅपिलरी राईज इन प्युअर वॉटर. आणि H2 म्हणजे काय होतं, तर कॅपिलरी राईज इन वॉटर विथ डिटर्जंट होतं, वॉटर विथ डिटर्जंट. ओके, आता आपल्याला हे माहिती आहे, आपण स्टडी केलंय सरफेस टेन्शन मध्ये की डिटर्जंट ऍड केल्यानंतर काय होतं, सरफेस टेन्शन कमी होतं. सरफेस टेन्शन कमी झालं तर कॅपिलराईज काय होणार आहे, कमी होणार. सो डिटर्जंटच्या वॉटर मधली कॅपिलराईज कमी येणार आहे आणि प्युअर वॉटर मध्ये कॅपिलराईज जास्त येणार आहे. त्याचबरोबर ओके, म्हणजे याच्यावर असा क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कॅपिलरी राईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, कॉस थीटा देखील येणार आहे. कॅपिलरी राईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस थीटा, म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढी कॅपिलरी राईज काय होणार आहे, जास्त होणार आहे. ओके, आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, जर थीटा लेस दॅन 90 डिग्री असेल, थीटा अॅक्यूट अँगल असेल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट अँगल लेस दॅन 90 डिग्री असेल, तर कॉस थीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, आणि कॉस थीटा पॉझिटिव्ह झाला तर एच देखील पॉझिटिव्ह येणार, आणि एच पॉझिटिव्ह येणार म्हणजे काय होणार आहे, कॅपिलरी राईज होणार आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर, केरोसिन या केसमध्ये कॅपिलरी राईज होणार आहे. परंतु जर थीटा जर काय असेल, मोर दॅन 90 डिग्री असेल, म्हणजे थीटा ऑब्ट्यूज अँगल असेल, ऑब्ट्यूज अँगल, तर मोर दॅन 90 डिग्रीला कॉस थीटाची व्हॅल्यू काय येते, निगेटिव्ह येते. 90 टू 180च्या मध्ये कॉस थीटाची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह. कॉस थीटाची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर एच देखील काय येणार आहे, निगेटिव्ह होणार, आणि एच निगेटिव्ह म्हणजे काय होणार आहे, कॅपिलरी फॉल होणार आहे. म्हणजे कॅपिलरी ट्यूबच्या आतमधली लेवल काय होणार आहे, आउटसाइड लेवलपेक्षा खाली जाणार आहे. ओके, तर या पद्धतीने हे कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल जे आहे ते काय येणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वर देखील डिपेंड असतं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट असेल तर कॅपिलरी राईज होतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूज असेल तर कॅपिलरी फॉल होतं, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर कॅपिलरी राईज कशावर डिपेंड असतं, रेडियसवर, रेडियस ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूबवर डिपेंड असतं. रेडियस जेवढी कमी, आता हाईट आणि रेडियस यांच्यामध्ये कसं आहे, इनव्हर्स रिलेशन आहे, एच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस, म्हणजे रेडियस जेवढी तुम्ही कमी करणार त्यावेळी काय होणार आहे, कॅपिलरी राईज जास्त होणार आहे. ओके, म्हणजे जास्त हाईटला आपल्याला लिक्विडला रेज करायचं असेल तर तुम्हाला रेडियस काय करावं लागेल, खूप कमी करावी लागणार आहे. ओके, सपोज याच्याच रिलेटेड क्वेश्चन असा आहे, इफ capillary rise in a tube of radius 1 millimeter is 4 centimeter. Okay, then
capillary rise in tube of radius 1.5 मिलीमीटर किती येणार आहे? 1.5 मिलीमीटरच्या ट्यूब मधली कॅपिलर राईज. तर सुरुवातीला रेडियस R1 किती आहे? 1 मिलीमीटर आहे आणि त्यावेळी कॅपिलरी राईज किती दिलेला आहे? 4 सेंटीमीटर दिले. आता रेडियस किती केले? 1 मिलीमीटरचं 1.5. रेडियस वाढले म्हणजे काय होणार आहे? आता कॅपिलर राईज काय होणार? थोडंसं कमी होणार. म्हणजे पूर्वी 4 सेंटीमीटर होतं, 4 सेंटीमीटर पेक्षा कमी डेफिनेटली येणार आहे, कारण रेडियस वाढले की हाईट कमी होते. आता बघा, R इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू H आहे अँड देअरफोर काय येणार आहे? H2 बाय H1 कॅपिलरी राईज काढायचं आहे ना आपल्याला. H2 डिवायडेड बाय H1 इज इक्वल टू काय येणार आहे? R1 डिवायडेड बाय R2 येणार आहे. तर H2 काढायचा आहे. H1 ची व्हॅल्यू किती दिली? 4 सेंटीमीटर दिली. R1 इनिशियल रेडियस 1 होती, नंतर रेडियस 1.5 झाली. आता हे 10⁻³ 10⁻³ च्या व्हॅल्यू जरी ठेवल्या तरी ते कॅन्सलच होणार आहे, त्याच्यामुळे त्या व्हॅल्यू ठेवायची गरज नाही. सो H2 इज इक्वल टू काय होणार बघा? H2 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1.5 इंटू 4 होणार. सो H2 इज इक्वल टू काय होणार आहे? 4 डिवायडेड बाय 1.5 म्हणजे 40 डिवायडेड बाय 15. 5 ने डिवाइड करूया, 8/3. ओके, सो आन्सर येणार आहे 2.666 सेंटीमीटर. ओके, सो कॅपिलरी राईज पूर्वी 4 सेंटीमीटर होती, ती आता काय होणार आहे? 2.66 सेंटीमीटर. आता इथे युनिट चेंज न केल्यामुळं, युनिट ऍज इट इज ठेवल्यामुळे आन्सर देखील म्हणजे व्हॅल्यू आपण सेंटीमीटर मध्ये ठेवल्यामुळे आन्सर आपल्याला सेंटीमीटर मध्ये मिळालेला आहे. ओके, त्याचबरोबर कॅपिलरी राईज आणखी कशावर डिपेंड असते? तर कॅपिलरी राईज ही डेन्सिटीवर देखील डिपेंड असते आणि हाईट जे आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी आहे. हाईट ऑफ कॅपिलरी राईज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. डेन्सिटी जेवढी जास्त तेवढं काय असणार आहे? कॅपिलरी राईज जे आहे ते काय मिळणार आहे? कमी मिळणार आहे, डेन्सिटी जास्त असेल तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये असं विचारलं की टेम्परेचर वाढवलं तर काय होणार आहे? एखाद्या लिक्विडचं टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर कॅपिलरी राईजची हाईट जी आहे एच वर काय इफेक्ट होणार आहे? तर टेम्परेचर वाढवलं की आपल्याला माहित आहे की डेन्सिटी कमी होते, सरफेस टेन्शन पण कमी होतं, बरोबर आहे ना? कुठल्याही लिक्विडचं टेम्परेचर वाढवलं की सरफेस टेन्शन पण कमी होतंय आणि डेन्सिटी पण काय होते? कमी होते. ओके, आता याच्यामध्ये दोन्ही जर इक्वल अमाऊंट मध्ये कमी होत असेल, ती पण सेम अमाऊंट न कमी झालं, रो पण सेम अमाऊंट न कमी होत असेल तर काय होणार आहे? कॅपिलरी राईज जवळपास तेवढीच राहणार आहे. ओके, नेक्स्ट कॅपिलरी राईज जे आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी देखील आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी म्हणजे जी कमी होत जाईल तसं कॅपिलरी राईज काय होणार आहे? जी कमी होत जाईल तसं कॅपिलरी राईज वाढत जाणार आहे. याच्यावर क्वेश्चन कसा असतोय बघा, आता कसा येऊ शकतोय? ओके, that is H is inversely proportional to acceleration due to gravity. आता सपोज असं सांगितलं सी लेवलला कॅपिलरी राईज आहे H1. सी लेवलला क्वेश्चन इज लाईक दिस. H1 इज द काय आहे? कॅपिलरी राईज ऍट सी लेवल आहे, म्हणजे खालच्या लेवलला. आणि H2 इज द कॅपिलरी राईज ऑन ए हिल. एका डोंगरावर आपण गेलो, म्हणजे तेच कॅपिलरीचा एक सेटअप जो आहे, कॅपिलरीचा सेटअप अलॉंग विथ वॉटर जे आहे ते काय केलं आपण? एका हिल वर घेऊन गेलो, तर एच वर काय म्हणजे कॅपिलरी राईज वर काय इफेक्ट पडेल? आता आपल्याला माहित आहे की सरफेस पासून वर जाईल तसं जी ची व्हॅल्यू काय होते? कमी 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 होत जाते, आणि जी ची व्हॅल्यू कमी होत जाईल तसं हाईट काय होणार आहे? वाढत जाणार आहे. अँड देअरफॉर H2 विल बी ग्रेटर दॅन काय येणार आहे? H1 येणार आहे. सी लेवलला जी ची व्हॅल्यू जास्त असते, त्याच्यामुळे H1 कमी असणार. वर गेल्यानंतर हाईटला गेल्यानंतर काय होतं? हिल वर गेल्यानंतर जी ची व्हॅल्यू काय होते? कमी होते, आणि त्याच्यामुळे हाईट जी आहे ती काय होणार आहे? वाढणार आहे. आता याचं एक्झॅक्ट रिलेशन देखील काढता येईल आपल्याला. एक्झॅक्ट रिलेशन आपण एच म्हणजे सर्टन किलोमीटर वर गेलो, सर्टन हाईटनं वर गेलो तर आपल्याला कॅपिलरी राईज किती होणार आहे? ओके, तर आता याचं कॅल्क्युलेशन कसं येणार बघा. सपोज क्वेश्चन इज लाईक दिस. ऍट सी लेवल किंवा सी लेवल म्हणण्यापेक्षा ऍट दी सरफेस ऑफ अर्थ कॅपिलरी राईज इज सपोज H1.
on surface of earth capillary rise is काय आहे H1 आहे, then capillary rise H2 at height H from surface. म्हणजे सरफेस पासून H हाईटला आपण जर वर गेलो तर तिथं कॅपिलरी राईज किती मिळणार आहे, याचा एक्झॅक्ट फॉर्म्युला कसा येणार बघा. एक्झॅक्ट फॉर्म्युला. आता त्याच्यासाठी आपल्याला ग्रॅव्हिटेशन मधला फॉर्म्युला माहिती पाहिजे की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट दॅट इज GH इज इक्वल टू काय असतं, G इन ब्रॅकेट 1 - 2h/r असतं, बरोबर आहे ना. सो देअरफॉर GH डिवायडेड बाय G इज इक्वल टू काय येणार आहे 1 - 2h/r. हा ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधून आलेला फॉर्म्युला आहे. म्हणजे सरफेसला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G असेल तर हाईटला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असणार आहे, G इन ब्रॅकेट 1 - 2h/r असणार आहे. ठीक आहे. आता H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे कॅपिलरी राईज, म्हणजे H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू G आहे, त्याच्यामुळे H2/H1 इज इक्वल टू काय येणार आहे G डिवायडेड बाय GH येणार आहे, बरोबर आहे ना. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू G, हे बघा इथं अगोदर लिहूया, जस्ट अ मिनिट. H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू G, म्हणजे सरफेसला कॅपिलरी राईज किती आहे, सरफेसला ऑन सरफेस, सरफेसला कसं होणार आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G असणार आणि कॅपिलरी राईज किती आहे त्यावेळी H1 आहे. आणि ऍट हाईटला गेलो आपण, वर गेलो तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार GH होणार आणि त्यावेळीची हाईट किती आहे, त्यावेळी कॅपिलरी राईज किती आहे H2 आहे, कॅपिलरी राईज H2 आहे त्यावेळीची. तर लक्षात घ्या H2 डिवायडेड बाय H1, H आणि G इन्व्हर्सली आहेत ना, H2/H1 म्हणजे काय होणार आहे दॅट इज G/GH येणार, बरोबर आहे ना. इन्व्हर्सली लिहावं लागेल, H2/H1 इज इक्वल टू G/GH. ओके, सो H2 इज इक्वल टू G/GH इंटू काय येणार आहे H1 येणार आहे. सो H2 इज इक्वल टू G/GH म्हणजे फॉर्म्युला काय आहे, ओके, that is 1/1 - 2h/r इंटू काय येणार आहे H1. जे सरफेसला कॅपिलरी राईज H1 असेल तर हाईटला गेल्यानंतर म्हणजे H एवढ्या हाईटला गेल्यानंतर कॅपिलरी राईज किती होणार आहे 1/1 - 2h/r ओके इंटू H2. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. आता हेच रिलेशन आपण असं पण कन्वर्ट करू शकतो, H2 इज इक्वल टू 1 + 2h/r इंटू H1. म्हणजे 1/1 - 2h/r अप्रॉक्सिमेटली किती येतं 1 + 2h/r येतं. लक्षात घ्या काय केलंय, लक्षात येते का बघा. हे जर मॅथमॅटिकली तुम्ही कॅल्क्युलेट करून बघितलं 1/1 - 2h/r म्हणजे किती येतं 1 + 2h/r येतं. हे मॅथमॅटिकली आपण प्रूव्ह करू शकतो, कारण H जे आहे ऍज कम्पेअर टू रेडियस, इथं R म्हणजे काय रेडियस ऑफ अर्थ आहे आणि H म्हणजे काय सरफेस पासूनची हाईट आहे. तर ही हाईट जी आहे ऍज कम्पेअर टू रेडियस काय आहे खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे काय येणार आहे 1/1 - 2h/r इज इक्वल टू 1 + 2h/r येणार आहे. लक्षात येत आहे. कॅल्क्युलेशन पॉइंट ऑफ व्ह्यू इझी करण्यासाठी ते हा फॉर्म्युला कन्वर्ट केलेला आहे. ऍक्च्युअली करेक्ट आन्सर याच फॉर्म्युला येणार आहे फर्स्ट फॉर्म्युल्यानं. आणि कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी काय केलेलं आहे 1 - 2h/rचं 1 + 2h/r केलेलं आहे. ते न्यूमरेटरला गेल्यामुळं मायनसचं प्लस साईन फक्त झालेलं आहे. हे तुम्ही मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन करून बघू शकताय. त्याच पद्धतीनं सपोज असं सांगितलं, क्वेश्चन इज लाईक दिस, ऑन सरफेस ऑफ अर्थ कॅपिलरी राईज इज सपोज H1 ऑन
सरफेस ऑफ अर्थ कॅपिलरी राईज किती आहे, इज H1. देन capillary rise at depth D from below surface, depth D below surface. बघा आता इथं पुन्हा एकदा सरफेसला सगळ्या टर्म्स लिहूया. सरफेसला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, जी आहे, आणि त्यावेळी कॅपिलरी राईज किती झाली आहे, H1 झाली आहे. आता आपण काय जाणार आहे, सरफेसच्या खाली जाणार आहे, डेप्थला जाणार आहे. डेप्थला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे, GD. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी GD असणार आहे डेप्थला, आणि त्यावेळेची कॅपिलरी राईज किती असणार आहे, H2 असणार आहे. पुन्हा एकदा वाढणार का कमी होणार, तर आपलं पुन्हा एकदा तुम्हाला हे माहिती पाहिजे की सरफेसच्या वर जावा किंवा सरफेसच्या खाली जावा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमीच होते. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होत असेल तर हाईट काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, कॅपिलरी ट्यूब सरफेस पासून वर घेऊन गेलो तर काय होतं, कॅपिलरी राईज वाढत 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 जातं. सरफेस पासून खाली घेऊन गेलो तरी देखील काय होतं, कॅपिलरी राईज वाढत वाढत जातं, कारण दोन्ही ठिकाणी जी ची व्हॅल्यू कमी होते. आता GD आणि G मधला फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. पुन्हा एकदा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ इज इक्वल टू G इन ब्रॅकेट काय असतं, 1 मायनस D/R असतं, किंवा GD डिवायडेड बाय G इज इक्वल टू काय येतं, 1 मायनस D/R. D म्हणजे डेप्थ आहे, R म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आहे, रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे. नाउ कॅपिलरी राईजची जी हाईट आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू G आहे ना, त्याच्यामुळं काय होणार बघा, H2 डिवाइडेड बाय H1. H2 डिवाइडेड बाय H1 इज इक्वल टू काय येणार आहे, G डिवाइडेड बाय काय येणार आहे, पुन्हा एकदा GD येणार आहे. आणि G डिवाइडेड बाय GD म्हणजे काय होणार, 1/1 मायनस D/R येणार आहे. 1/1 मायनस D/R म्हणजे H2 ही कॅपिलरी राईज येणार आहे, 1/1 मायनस D/R इंटू काय येणार आहे, H1 येणार आहे. किंवा यालाच आपण, हा तर इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेच, याच्यावरून आपण हा फॉर्म्युला असा पण लिहू शकतो की H2 इज इक्वल टू 1 प्लस D/R इंटू H1. ओके, सो 1/1 मायनस D/R म्हणजे किती येते, 1 प्लस D/R. पण कधी येते माहिती का, D इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू R असेल तर. ओके, D इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू R असेल तर. अर्थची रेडियस किती आहे, 6400 किलोमीटर आहे. मग 10 किलोमीटर 20 किलोमीटर डेप्थला आपण गेलो, 10 किलोमीटर 20 किलोमीटर डेप्थला गेलो तर काय होणार आहे, D इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू R. आणि D इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू R असेल तरच काय करणार आपण, 1/1 मायनस D/R म्हणजे काय येतं, 1 प्लस D/R येतं, हे लक्षात ठेवा. तसं इथं देखील 1/1 मायनस 2h/R इज इक्वल टू 1 प्लस 2h/R हे आपण कधी लिहू शकतो, म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला आणली मधलं मायनस साईनचा फक्त प्लस साईन केलेला आहे. हे कधी करू शकतो, H इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू R असेल तरच. ओके, H इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू R म्हणजे अप टू 50 किलोमीटर, 50 किलोमीटर पर्यंत हे चालणार आहे. कारण 50 किलोमीटर 6400च्या तुलनेत, 6400च्या तुलनेत 50 किलोमीटर काय असणार आहे, खूप कमी असणार आहे. इव्हन 100 किलोमीटर पर्यंत गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही. सर तेच येतं. ठीक आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन डिफरंट प्लॅनेट्स जर विचारलं, डिफरंट प्लॅनेट्स, आता डिफरंट प्लॅनेटवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे, डिफरंट असणार. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिफरंट असेल तर काय होणार आहे, कॅपिलरी राईज देखील डिफरंट येणार आहे. बघा आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेटचा फॉर्म्युला काय असतो, GM/R² असतो, किंवा 4/3 πr इंटू कॅपिटल G असा तरी फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. तर हा फॉर्म्युला जर घेतला तर G इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R² येतं, आणि हा जर फॉर्म्युला घेतला तर G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R येणार आहे.
म्हणजे दोन प्लॅनेटचा मास जर सेम असेल तर जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, आणि दोन प्लॅनेटची डेन्सिटी म्हणजे मटेरियल सेम असेल तर जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर येणार आहे. ठीक आहे. अँड देअरफॉर H2/H1 म्हणजे कॅपिलरी राईजच्या हाईटचा फॉर्म्युला काय येणार, H2/H1 इज इक्वल टू काय येणार आहे, G1/G2 येणार, आणि G1/G2 म्हणजे काय येणार आहे, G1/G2 म्हणजे R2/R1 स्क्वेअर येणार आहे, कारण जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, हे याच्यावरून आलं लक्षात घ्या. तसं याच्यावरून काय येणार आहे, H2/H1 म्हणजे पुन्हा एकदा येणार आहे G1/G2, आणि G1/G2 म्हणजे काय येणार आहे, रेडियस ऑफ प्लॅनेट फर्स्ट डिवायडेड बाय रेडियस ऑफ प्लॅनेट 2. म्हणजे लक्षात घ्या दोन्ही फॉर्म्युले येतात. H2/H1 काय येणार आहे, R2/R1 स्क्वेअर पण येते, आणि H2/H1 इज इक्वल टू R1/R2 पण येते. म्हणजे H2/H1 हे पुन्हा एकदा सांगतोय बघा, H2/H1 इज इक्वल टू फर्स्ट प्लॅनेटची रेडियस डिवायडेड बाय सेकंड प्लॅनेटची रेडियस. हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जर त्या क्वेश्चन मध्ये असं दिलेलं असेल, कसं, दोन्ही प्लॅनेट सेम मटेरियलचे आहेत, 2 planets आर मेड अप ऑफ सेम मटेरियल असं जर दिलेलं असेल तर. ओके, सेम मटेरियल, दोन्ही प्लॅनेटचं मटेरियल सेम दिलेलं असेल क्वेश्चन मध्ये तर, आणि दोन प्लॅनेटचं मास जर सेम दिलेला असेल, कारण इथं काय आहे, हा मासच्या स्वरूपातला फॉर्म्युला आहे. सो H2/H1 इज इक्वल टू काय येणार आहे, R2/R1 स्क्वेअर येणार आहे. हे रिलेशन कधी वापरायचं, जर दोन प्लॅनेटचं मास सेम दिले आणि रेडियस डिफरंट असेल तर. ओके, दोन प्लॅनेटचं मास सेम असेल तर. ओके, तर या पद्धतीने हे दोन प्लॅनेट वर होणाऱ्या कॅपिलरी राईजचे फॉर्म्युले येणार आहेत, लक्षात घ्या. त्याचबरोबर कॅपिलरी राईज इन द लिफ्ट, त्याचं कॅल्क्युलेशन थोडंसं बघूया. कॅपिलरी राईज इन द लिफ्ट. आता इन लिफ्ट अपॅरेंट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती येणार बघा. अपॅरेंट म्हणजे रिझल्टंट किंवा न्यू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दॅट इज G डॅश इज इक्वल टू काय असतं, G इन ब्रॅक काय येणार आहे, G प्लस मायनस ए असणार आहे, G प्लस ऑर मायनस ए, बरोबर आहे ना. न्यू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असतं, लिफ्ट मध्ये G प्लस ए असतं किंवा G मायनस ए असतं. फिर ए इज द ऍक्सेलरेशन ऑफ द लिफ्ट. आता लिफ्ट ऍक्सेलरेशन वर जात असेल, तर रिझल्टंट ऍक्सेलरेशन किती घ्यायचं, G प्लस ए, आणि लिफ्ट ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर G मायनस ए. आता बघा इथं कसं होणार आहे, लिफ्ट सुरुवातीला रेस्ट मध्ये आहे, रेस्ट मध्ये असेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जस्ट ऍज इट इज G असणार आहे, आणि त्यावेळची कॅपिलरी राईज किती आहे, सपोज H1 आहे. आता लिफ्ट काय झाली, ऍक्सेलरेशन मध्ये आहे, इन ऍक्सेलरेशन, त्यावेळी रिझल्टंट ऍक्सेलरेशन काय येणार आहे, एकतर G प्लस ए येणार किंवा मायनस ए येणार आहे, आणि त्यावेळची कॅपिलरी राईज किती असेल, H2 असेल. तर पुन्हा एकदा H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू G आहे ना, H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू G, म्हणजे न्यू कॅपिलरी राईज डिवायडेड बाय ओरिजिनल कॅपिलरी राईज. ओके, दॅट इज H2/H1 इज इक्वल टू काय करणार आहे, G अपॉन G प्लस ऑर मायनस ए येणार आहे. हा फॉर्म्युला येणार आहे. लिफ्ट मध्ये कॅपिलरी राईज काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे, H2/H1 इज इक्वल टू G अपॉन G प्लस मायनस ए. म्हणजे सुरुवातीला लिफ्ट रेस्ट मध्ये असतानाच तुम्हाला हाईट दिलेली असते, आणि आता लिफ्ट ऍक्सेलरेशन न वर किंवा खाली जर जात असेल, ओके, तर त्या केसमध्ये कॅपिलरी राईज किती होणार, त्याचा हा फॉर्म्युला येणार आहे. ओके, तर याच्यामध्ये लिफ्ट मुव्हिंग अप विथ ऍक्सेलरेशन असेल, मुव्हिंग अप विथ ऍक्सेलरेशन असं जर दिलेलं असेल तर काय येणार आहे, H2 डिवायडेड बाय H1 इज इक्वल टू काय येणार आहे, G अपॉन G प्लस ए येणार आहे. ओके, इफ लिफ्ट इज मुव्हिंग अप विथ ऍक्सेलरेशन असेल तर H2/H1 इज इक्वल टू G अपॉन G प्लस ए, आणि जर लिफ्ट मुव्हिंग
डाऊन विथ ऍक्सेलरेशन असेल, मुव्हिंग डाऊन विथ ऍक्सेलरेशन असेल, तर काय होणार आहे, H2 डिवाइडेड बाय H1 इज इक्वल टू G अपॉन G मायनस ए, असा तो फॉर्म्युला येणार आहे. आणि सिम्पली हे तुम्हाला थिंक करता आलं पाहिजे की ऍक्सेलरेशन वर जात असेल लिफ्ट, तर कॅपिलराइज कमी होणार का वाढणार, हे देखील लगेच थिंक करता आलं पाहिजे. ऍक्सेलरेशन वर जात असेल तर जी ची व्हॅल्यू वाढते, आणि जी ची व्हॅल्यू वाढल्यावर कॅपिलराइज काय होणार, कमी होणार. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, लिफ्ट मध्ये आपण ऍक्सेलरेशन वर निघालो तर कॅपिलराइज थोडीशी कमी होते, आणि आपण ऍक्सेलरेशन खाली यायला लागलो तर कॅपिलराइज काय होते, वाढते. कॅपिलरी राईज वाढते. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, कॅपिलरी राईज इन फ्रीली फॉलिंग लिफ्ट ऑर सॅटेलाइट किती असणार आहे. कॅपिलरी राईज इन फ्रीली फॉलिंग लिफ्ट ऑर सॅटेलाइट. फ्रीली फॉलिंग लिफ्ट और सॅटेलाइट. आता फ्रीली फॉलिंग लिफ्ट किंवा सॅटेलाइट मध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असतं माहितीये का, 0 असतं. 0 ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असणार. तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 जर झालं तर कॅपिलरी राईज काय होणार आहे. तर सपोज ही ट्यूब आहे, लक्षात घ्या, ट्यूब आहे, म्हणजे कॅपिलरी ट्यूब आहे, आणि एका लिक्विड मध्ये काय केलेली आहे, या पद्धतीने इमर्स केलेली आहे. तर या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर 0 असेल तर लिक्विड काय होणार आहे, लिक्विडला खाली उडणारा फोर्स नसणार आहे. ओके, सरफेस टेन्शन मुळे काय होणार, हे लिक्विड अगदी एंड पर्यंत वाढत जाणार आणि एंडला जाऊन थांबणार आहे. म्हणजे ट्यूबची जेवढी लेंथ असणार आहे ती कम्प्लिटली काय होणार आहे, फिल होणार आहे. लक्षात येते. तर कॅपिलरी राईज इन फ्रीली फॉलिंग लिफ्ट ऑर सॅटेलाइट ही किती असणार आहे बघा. पुन्हा एकदा इथं सेंटेन्स लिहितोय, कॅपिलरी राईज इन फ्रीली फॉलिंग लिफ्ट, हे इन्फिनिटी वगैरे आन्सर येणार नाहीये, लक्षात घ्यायचं. ओके, तर कॅपिलरी राईज इन फ्रीली फॉलिंग लिफ्ट. फ्रीली फॉलिंग म्हणजे काय, लिफ्टचा सपोज रोप तुटला तर ते काय होणार आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं काय होणार आहे, खाली पडणार आहे. त्याला काय म्हणायचं, फ्रीली फॉलिंग लिफ्ट असं म्हणायचं. तर कॅपिलरी राईज इन फ्रीली फॉलिंग लिफ्ट ऑर सॅटेलाइट असणार आहे इज up to the top end of कॅपिलरी ट्यूब असणार आहे. कॅपिलरी ट्यूब म्हणजे कॅपिलराइज कुठपर्यंत होत जाणार आहे, जोपर्यंत ट्यूबचं वरचं टॉप एंड पोहोचत नाही तोपर्यंत काय होणार आहे, कॅपिलराइज होतच राहणार आहे. म्हणजे ट्यूबची लेंथ 5 सेंटीमीटर असेल तर 5 सेंटीमीटर कॅपिलराइज होणार. ट्यूबची लेंथ 10 सेंटीमीटर असेल तर 10 सेंटीमीटर पर्यंत कॅपिलराइज होणार आहे, अँड सो ऑन. लक्षात आलं. तर सॅटेलाइट मध्ये कॅपिलराइज कुठपर्यंत होते, अप टू द एंड ऑफ ट्यूब होते. अप टू द एंड ऑफ ट्यूब, हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीनं जीचा इफेक्ट आपण बघितलेला आहे. जीची व्हॅल्यू कमी झाली तर काय होतं, कॅपिलरी राईज वाढतं. फॉर एक्झाम्पल, अर्थवर कॅपिलरी राईज सपोज 1 सेंटीमीटर होत असेल तर मूनवर किती होणार. मूनवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 1/6 असतं, माहिती ना. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 1/6 झालं तर कॅपिलरी राईज काय होणार, मूनवर डायरेक्टली 6 टाइम्स होणार आहे. म्हणजे अर्थवर एका कॅपिलरी ट्यूब मध्ये 1 सेंटीमीटर राईज होत असेल तर मूनवर काय होणार, डायरेक्टली 6 सेंटीमीटर कॅपिलरी राईज होणार. लक्षात येत आहे. कारण मूनवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 1/6, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 1/6 झालं तर कॅपिलरी राईज 6 टाइम्स होणार. म्हणजे पूर्वी जे काय असेल त्याच्या 6 टाइम्स होणार. ओके, आता सपोज याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन असा विचारला बघा, कॅपिलरी राईज इन अ ट्यूब इज 6 सेंटीमीटर.
हे बघा, एका ट्यूब मध्ये कॅपिलरी राईज किती होते? 6 सेंटीमीटर पर्यंत कॅपिलरी राईज होते. नाउ इफ ट्यूब इज immersed in water, ओके, किंवा ते जे काही लिक्विड असेल त्या लिक्विड मध्ये इमर्स केलं, सो दॅट लेंथ ऑफ ट्यूब, लेंथ म्हणण्यापेक्षा हाईट ऑफ ट्यूब म्हणूया, ओके, सो दॅट हाईट ऑफ ट्यूब above surface is 4 centimeter only. Then what will happen? म्हणजे बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलंय, सपोज हा एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड आहे, सुरुवातीला लेंथ जी आहे म्हणजे हाईट जी आहे, ट्यूबची हाईट सरफेसच्या वर भरपूर ठेवलेली आहे, आणि कितीही हाईट ठेवलं तरी कॅपिलरी राईज किती सेंटीमीटर पर्यंत होते? 6 सेंटीमीटर पर्यंत कॅपिलरी राईज होते. सपोज 6 सेंटीमीटर, म्हणजे ट्यूबची हाईट जास्त असेल, 6 पेक्षा जास्त असेल ट्यूबची हाईट, तर कॅपिलरी राईज जास्तीत जास्त किती होते? 6 सेंटीमीटर होते. आता काय केलेलं आहे, ही जी ट्यूब आहे ती काय केली आपण? कट केली किंवा पाण्यामध्ये बुडवली. ही जी ट्यूब आहे ती कट केली किंवा आणि पाण्यामध्ये बुडवली, आणि या ट्यूबची लेंथ सरफेसच्या वर किती ठेवलेली आहे? 4 सेंटीमीटर सरफेसच्या वर ठेवली. म्हणजे ट्यूबची हाईटच किती आहे? सरफेसच्या वर 4 सेंटीमीटर आहे, लिक्विड सरफेसच्या वर. तर काय होणार आता, इथं काय फर्स्ट डायग्राम नुसार कॅपिलरी राईज अप टू 6 सेंटीमीटर होत आहे, परंतु कधी ट्यूबची लेंथ 6 पेक्षा जास्त असले तर कॅपिलरी राईज अप टू 6 सेंटीमीटर होत आहे. आता ट्यूबची हाईट जी आहे ती सरफेसच्या वर जर 4 सेंटीमीटर जर ठेवली तर काय होईल मग? तर त्याच्यामध्ये ऑप्शन्स असतात की कॅपिलरी राईज विल टेक्स प्लेस अप टू 3 सेंटीमीटर. देन दुसरा ऑप्शन असणार आहे लिक्विड स्टार्ट्स ओव्हरफ्लोईंग, म्हणजे लिक्विड जे आहे ते एंड पर्यंत येणार आणि तिथून वरून काय होणार? परत खाली पडायला चालू करणार आहे. तिसरं केस असणार आहे इट इज राईज अप टू द एंड बट डज नॉट ओव्हरफ्लो. तर याचं करेक्ट आन्सर काय येते बघा, लिक्विड जे आहे ते 4 सेंटीमीटर पर्यंतच राईज होणार आणि ओव्हरफ्लो वगैरे काय होणार नाहीये. ओके, लक्षात येत आहे? म्हणजे ट्यूबची जेवढी लेंथ असेल, ट्यूबची वर जेवढी हाईट असेल, त्या हाईट पर्यंत काय होणार आहे? ते राईज होणार आहे. तर ही कन्सेप्ट लक्षात आली का बघा? कॅपिलरी राईज किती होते? 6 सेंटीमीटर पर्यंत होते. जर ट्यूबची लेंथ 6 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर 6 सेंटीमीटर पर्यंत राईज होतं, आणि ट्यूबची लेंथच आपण काय केली? 6 सेंटीमीटर पेक्षा कमी ठेवली, तर कॅपिलरी राईज काय होणार आहे? अप टू द एंड ऑफ ट्यूब होणार आणि तिथं जाऊन थांबणार आहे. ओव्हरफ्लो वगैरे काहीही होणार नाही, हे लक्षात ठेवा. जेवढी ट्यूबची लेंथ असेल त्या लेंथ पर्यंत काय होणार आहे? ते एंड पर्यंत लिक्विड जाऊन काय होणार आहे? स्टॉप होणार आहे. नॉट मोर दॅन दॅट. ओव्हरफ्लो वगैरे काहीही होत नाहीये. त्याचबरोबर कॅपिलरी ट्यूब इन्क्लाइन केली किंवा डिफरंट शेपची जरी घेतली तरी कॅपिलरी राईज मात्र तेवढीच येते. ओके, बघा आणखी एक इथं महत्वाची गोष्ट, कॅपिलरी राईज डझंट डिपेंड ऑन shape or inclination of tube. म्हणजे कॅपिलरी ट्यूबच्या शेपवर किंवा त्याचं इन्क्लिनेशन किती आहे, विथ व्हर्टिकल किंवा विथ हॉरिझॉन्टल, याच्यावर कॅपिलरी राईज अजिबात डिपेंडंट नसते. म्हणजे डायग्रॅम जर काढायची झाली तर डायग्रॅम अशी येणार आहे. ओके, तर बघा सुरुवातीला आपण काय केलेले आहे? एक व्हर्टिकल कॅपिलरी ट्यूब ठेवलेली आहे, व्हर्टिकल. त्याच्यानंतर एक दुसरी इन्क्लाइन ठेवली. सगळ्यांच्या रेडियस मात्र तेवढ्याच पाहिजे. सगळ्यांचे रेडियस कंपल्सरी, तर कंडिशन काय आहे? सगळ्यांचे रेडियस सेम पाहिजे. आणि तिसरी कॅपिलरी ट्यूब जी आहे ती या शेपची अशी काहीतरी आहे. सगळ्यांची इनसाइड रेडियस काय असली पाहिजे? मात्र तेवढीच असली पाहिजे.
तरच हे पॉसिबल आहे. तर बघा, फर्स्ट डायग्राम मध्ये कॅपिलराइज इथं होत असेल तर सेकंड डायग्राम म्हणजे इन्क्लाइन जरी केली तरी कॅपिलराइज तिथंच होते. वेगळा शेप जरी वापरला तरी कॅपिलराइज काय होणार आहे, तेवढीच होणार आहे. म्हणजे कॅपिलरी राईज जी आहे ती कशावर डिपेंड नसते, त्या शेपवर किंवा इन्क्लिनेशनवर डिपेंडंट नसते. ओके, शेप कुठलाही असू दे, इन्क्लिनेशन कितीही करा, कॅपिलरी राईज तेवढ्याच हाईटला होणार आहे. सो इन ऑल द 3 केसेस हाईट फ्रॉम द सरफेस, ओके, हाईट ऑफ कॅपिलरी राईज फ्रॉम द सरफेस विल बी सेम. लक्षात येत आहे? मग याच्यावर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, याच्यावर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा, when tube is vertical, tube is vertical, tube is vertical, capillary rise is h, म्हणजे ट्यूब एक्झॅक्टली व्हर्टिकल असताना कॅपिलरी राईज h आहे. नाउ ट्यूब makes angle theta with vertical, then length of liquid in capillary is, लेंथ ऑफ लिक्विड इन कॅपिलरी इज, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. क्वेश्चन लक्षात आला का? बघा, सुरुवातीला ट्यूब जी आहे ती एक्झॅक्टली व्हर्टिकल आहे. when ट्यूब इज व्हर्टिकल कॅपिलरी राईज किती होते, h होते. ट्यूब एक्झॅक्टली व्हर्टिकल असताना कॅपिलरी राईज h होते. आता ट्यूब काय केली, व्हर्टिकल बरोबर थीटा अँगल मध्ये ठेवली. तर आता काय काढायला सांगितलंय, द लेंथ ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी, म्हणजे या कॅपिलरी मध्ये लिक्विडची लेंथ किती असेल ही लेंथ काढायला सांगितली, ही लेंथ एल काढायला सांगितले. हे कॅल्क्युलेशन आपण थोडस करूया. आता इथं कसं होणार बघा कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन या पद्धतीने होणार. तर बघा, पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करूया आपण. सुरुवातीला कॅपिलरी ट्यूब व्हर्टिकल होती, त्यावेळी कॅपिलरी राईज किती झालं होतं, एच झालं होतं, एच. ओके, आता ती ट्यूब काय केलेली आहे, इन्क्लाइन केलेली आहे. सेम ट्यूब आहे, रेडियस वगैरे काहीही चेंज केलेली नाहीये. ओके, नाउ इट मेक्स एन अँगल थीटा विथ द व्हर्टिकल. आता जरी इन्क्लाइन केलं तरी कॅपिलरी राईज जी आहे हाईट मात्र तेवढीच राहणार आहे. आता इथला हा राईट अँगल ट्रायंगल आपण जर कन्सिडर केला, राईट अँगल ट्रायंगल जर आपण कन्सिडर केला, तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय होणार आहे, दिस इज द हाईट ऑफ कॅपिलरी राईज अँड दिस इज द, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय होणार आहे, दिस इज द लेंथ ऑफ द लिक्विड इनसाइड कॅपिलरी. तर लेंथ ऑफ लिक्विड इनसाइड कॅपिलरी म्हणजे ही लेंथ काढायला सांगितली, पॅरलल टू द कॅपिलरी. आपल्याला काय करावं लागेल, इथं कॉस थिटाचं रिलेशन यूज करावं लागणार आहे. ओके, तर कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड दॅट इज एच डिवायडेड बाय हायपोटेनस, बिकॉज दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल दिसतोय ना, हा अँगल थिटा आहे. तर cos theta is equal to adjacent side h divided by hypotenuse is L and therefore L येणार आहे h divided by cos theta. तर लक्षात घ्या, या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होणार आहे. तर लेंथ ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी येणार आहे h डिवायडेड बाय cos theta. ओके, h डिवायडेड बाय cos theta असं हे रिलेशन येणार. ओके स्टुडंट्स, आता अनेक वेळा अँगल, हा जो अँगल आहे कॅपिलरी ट्यूबचा अँगल विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल दिलेला असतो, काही वेळेला विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल दिलेला असेल तर ते देखील तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. म्हणजे कॅपिलरीचा अँगल विथ हॉरिझॉन्टल दिलेला असेल तर कसं कॅल्क्युलेशन होणार. बघा क्वेश्चन पुन्हा एकदा बघा. इन अबव क्वेश्चन if tube makes angle
theta with horizontal. Then length of liquid in capillary. Then length of liquid in capillary. Capillary is. आता याची डायग्राम कशी येणार बघा. सुरुवातीला कॅपिलरी ट्यूब व्हर्टिकल होती. ओके, त्यावेळी कॅपिलरी राईज एच हाईट पर्यंत व्हायचं. आता कॅपिलरी ट्यूब सेम कॅपिलरी ट्यूब सेम रेडियस मध्ये पुन्हा एकदा आपण चेंज करत नाही, कारण रेडियस चेंज झालं की हाईट चेंज होते आपल्याला माहिती आहे. ओके, तर सेम हाईटलाच काय होणार आहे, आता लिक्विड राईज होणार आहे सेम हाईटला, म्हणजे इथंच होणार आहे राईज. आता काय दिलंय, अँगल थीटा इज विथ हॉरिझॉन्टल म्हणलंय. कॅपिलरीचा अँगल कसा आहे, थीटा विथ हॉरिझॉन्टल आहे. ओके, आता पुन्हा एकदा इथं मी काय करतो, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतो. दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. Liquid rise to this height. This is the right angle triangle in now. Okay, now here angle theta is here. Angle theta is the angle made by the capillary with horizontal. हा theta येणार आहे. तर ही साइड h येणार, ही साइड l येणार आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, साइन थीटाचा फॉर्म्युला इथं वापरावा लागणार आहे. इथं काय येणार बघा, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड h डिवायडेड बाय हायपोटेन्यूस इज l. सो लेंथचा फॉर्म्युला काय येणार आहे, मग h बाय साइन थीटा येणार आहे. म्हणजे एखादी कॅपिलरी ट्यूब जर इन्क्लाइंड असेल, कॅपिलरी ट्यूब कशी असेल, इन्क्लाइंड जर असेल, तर लेंथ ऑफ लिक्विड इनसाइड कॅपिलरी काय येतं, h बाय कॉस थीटा येतं किंवा h बाय साइन थीटा येतं. म्हणजे कॅपिलरीचा अँगल विथ व्हर्टिकल दिलेला असेल तर h बाय कॉस थीटा, आणि कॅपिलरीचा अँगल विथ हॉरिझॉन्टल दिलेला असेल तर h बाय साइन थीटा येणार आहे. ओके, याच्यानंतर हाईट ऑफ कॅपिलरी म्हणजे रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब आणि मास ऑफ द कॅपिलरी राईज यांच्यामध्ये काय रिलेशन येते बघा. हे बघा, सपोज ही कॅपिलरी ट्यूब आहे. ओके, दिस इज द कॅपिलरी ट्यूब, आणि या कॅपिलरी ट्यूबची रेडियस किती आहे, r आहे, आणि याच्यामध्ये जे मास राईज झालेला आहे, एवढं मास राईज झालेलं असणार ना वर, याचं मास m आहे. तर हे मास ऑफ द कॅपिलरी राईज अँड रेडियस ऑफ द ट्यूब यांच्यामध्ये रिलेशन काय येतं बघा, तर मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस येतं. हे देखील एक महत्वाचं रिलेशन आहे कॅपिलरी राईज मधलं. ओके, हे कॅपिलरी ट्यूब मध्ये राईज झालेलं जे मास आहे, ते मास आणि रेडियस ऑफ कॅपिलरी यांच्यामध्ये रिलेशन काय येतं, मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस येतं. हे एक लक्षात ठेवा. ओके, म्हणजे m1 बाय m2 इज इक्वल टू काय येणार आहे, r1 बाय r2 येणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, जर कॅपिलरीची रेडियस डबल केली तर इथं राईज झालेलं मास ते देखील काय होतंय, डबल होतंय. पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात घ्या, रेडियस जर डबल केली तर हाईट हाफ होणार आहे, परंतु वाढलेलं मास मात्र काय होणार आहे, इथं राईज झालेलं जे मास होणार आहे ना, ते मात्र डबल होणार आहे. तर लक्षात घ्या, ठेवा, when radius of capillary is doubled, when radius of capillary is doubled, okay, then
इथं बघा, when radius of capillary is doubled, when radius of capillary is doubled, okay, mass also become double. मास also become double. मास हाफ होत नाही, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो इथं. सपोज ही कॅपिलरी ट्यूब आहे. ओके, सुरुवातीला रेडियस आर होती, त्यावेळी हाईट काय असणार आहे? हाईट एच असणार आहे. हाईट इज एच. ठीक आहे, ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे. बघा, कॅपिलरी ट्यूबची रेडियस आर होती, त्यावेळी हाईट किती? एच होती. आता काय करतो, कॅपिलरी ट्यूबची रेडियस काय करतो? डबल करतो. रेडियस डबल झाली बघा डायग्राम मध्ये. तर हाईट काय होणार आहे? पूर्वीपेक्षा हाईट हाफ होणार. हाईट बिकम्स हाफ. रेडियस झाली 2r. बघा, या दोन डायग्राम महत्वाचे आहेत. रेडियस आर असताना हाईट एच आहे आणि मास एम आहे. आता रेडियस 2r झालं तर हाईट एच बाय 2 होते आणि मास किती होतंय? 2m होतंय. म्हणजे मास हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस असतं. ओके, हे आपण प्रूव्ह करू शकतो. ओके.